ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरुकाराम महाराज की जय, भगवान भगवान समर्था श्री नारायण महाराज ओम नमः पार्वती मी जसं म्हणेल तसं आता
पहिलीचा वर्ण आहे क ख ग ख ग ग का ख ग घ ङ सर्वांनी म्हणायचं च छ ज छ ञ कसं आहे ञ पाठीमागे रस्ता सोडा मागे न बोलता काम करायचं काय म्हणायचं याला लक्ष पुढे चला द घ द ध पहिला जो वर्ण आहे पहिला अक्षर आहे त्याला कमी शक्ती लावायची पहिल्या अक्षराला कमी शक्ती लावायची दुसऱ्याला जास्त लावायची तिसऱ्याला कमी लावायची चौथ्याला जास्त लावायची आणि पाचव्याला कमी लावायची आता हे झालं असं मग आता आपण काल पाहिलं जे कमी शक्ती लावून म्हटले जाणारे जे वर्ण आहेत ना ते एका सोयीने म्हणायचे क च त ट प क च ट प समर्थाची पंक्ती भोजने सरिल्या वरिल्या एकची पकवाने समर्थाची पंक्ती आहे ठीक आहे ही पाठशाळा कोणाची आहे स्वामी भारतानंद गिरीजी महाराज आमचे आचार्य भगवान त्यांची ही पाठशाळा आहे तर आता दुसरे जे वर्ण आहेत या सर्वच वर्णांना बाकी वर्णांना जास्त शक्ती लावून म्हणायचं ख छ ठ थ फ ख छ ठ थ फ कसं म्हणायचं खा छा ठ थ फ
जास्त शक्ती लावायची. हा चला पुढे. तर हे 5 वर्ण आहेत ना. ग ग ग ज द द ब ब ब ग ज ड द ब आणि वर्णांचा उच्चार कसा करायचा? सहज. कसा? सहज. काही सहज स्वरूपात करतात. सहज. काही जण आपण तसं नाही. सहज. म्हणून त्याच्यामुळं आता हे शेवटचं आहे. आता आपल्याला हे पाहायचं आहे की सुरुवातीची 5
कचटत प हा आता जरा स्पीड न म्हणू कचटत प खजटत फ गजडत ब खजडत फ नयनन म नयनन म नयनन म नयनन म कोणतरी म्हणाले नयनन म शेतकरी काय करतो जिथं म्हणतात उन्हा नावाचा गवत लागलेला तिथं उभा राहतो अवतावर हा जे वर्ण कठीण वाटतात जे वर्ण कठीण वाटतात त्यांना जास्त बोलायचं बोलू नका बरं का वगैरे असतो ऐकून गेल्यानंतर हा जे वर्ण उच्चारायला कठीण वाटतात ना त्यांना आणखी जास्त बोलायचं न न न ञ ञ ञ ञ तर पहा आता हे पाच आहेत कचटक आहेत ना हे पाच आहेत या पाचही वर्णांना यांचा उच्चार करण्यासाठी कमी शक्ती लागते बरोबर आहे ना मग आता आपल्याला यांची व्याख्याच करायची काय जे माणसं शांत राहतात ना त्या माणसांना देव माणूस म्हणतात तसं ज्या वर्णाचा उच्चार करण्याकरिता कमी शक्तीचा उपयोग केला जातो त्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असे म्हणतात काय ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता कमी शक्तीचा उपयोग केला जातो त्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असे म्हणतात या देवनाचा व्याख्या ठीक आहे ना हे पाच वर्ण कसे आहेत अल्पप्राण कारण की यांचा उच्चार करण्यासाठी कमी शक्तीचा उपयोग केला जातो म्हणून या पाचांचं नाव काय अल्पप्राण अल्प म्हणजे थोडी प्राण म्हणजे शक्ती त्यांचं नावच काय ठेवलं अल्पप्राण म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कमी शक्ती लागते त्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असे म्हणतात आता पहा हे पाच वर्ण आहेत त्यांचा उच्चार ख छ ठ थ ह किती शक्ती लागली कमी लागली ना जास्त लागली का यांना काहीतरी वेगळंच म्हणावं लागेल यांना काय म्हणायचं महाप्राण वर्ण ज्या वर्णांचा ल्या ज्या वर्णांचा लवकर लवकर लिहायचं ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता जास्त शक्ती लागते ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता जास्त शक्ती लागते त्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात त्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात हे कोण आहेत महाप्राण वर्ण लिहिले ना ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता जास्त शक्ती लागते त्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात मग बघा आता यांना किती शक्ती लागते यांना काय म्हणायचं जसं की केंद्रीय प्राथमिक शाळा किती नाव मोठं झालं मग काय म्हणतात केप्राशा
किप्रा शाळा म्हणतात का नाही? यांना काय म्हणायचं? अपरा. काय म्हणायचं? अपरा. अपरा म्हणजे अल्पप्राण वर्ण. यांना काय म्हणायचं? मप्रा म्हणजे महाप्राण. हे अपरा. हे 5 वर्ण कसे आहेत? अल्पप्राण, हे महाप्राण, हे अल्पप्राण, हे महाप्राण, हे अल्पप्राण वर्ण. आता गोष्ट अशी आहे काय, गव्हाचं पीठ जर दळून आणलं नाही का नाही, त्याच्या भाकरी किती सुंदर होत्या ताई गव्हाच्या पिठाच्या. दादू काय होतंय मग? गव्हाच्या पिठाची काय होती? चपाती होती. बरोबर आहे. आता हे जे वर्ण आहेत आता यांचा फायदा काय? बघा आता हरिपाठामध्ये ऐका नाही काय, देवाची द्वारी उभा उभा माझा शक्ती जास्त है ना. उभा नाही मग उभा. क्षण हरी तेणे ती चारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी पाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवांघरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती उविले. तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी. हे काय ते सोन्याचे मणी येतात. याच्यावर हरिपाठ आधारित आहे, याच्यावर ज्ञानेश्वरी आधारित आहे, याच्यावर तुकोबारांची गाथा आधारित आहे, याच्यावर भगवद्गीता आधारित आहे. हे वर्ण येणं महत्वाचे आहे. ठीक आहे. आता राहिली गोष्ट बघा. आता या 25 वर्णांचा उच्चार झालेला आहे, अभ्यास झालेला आहे. यांना दुसरं नाव काय आहे? यांना व्यंजन वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन वर्ण. या 25 वर्णांचं नाव काय आहे? व्यंजन वर्ण. व्यंजन वर्ण. व्यंजन वर्णाची व्याख्या काय आहे? लिहा. ज्या वर्णांचा उच्चार पटापट लिहा. ज्या वर्णांचा उच्चार स्वर वर्णांची सहाय्यता घेऊन स्वर वर्णांची सहाय्यता घेऊन केला जातो. ज्या वर्णांचा उच्चार स्वर वर्णांची सहाय्यता घेऊन केला जातो त्या वर्णांना व्यंजन वर्ण असे म्हणतात. उच्चारण कोणाचा करायला? कचा. कोणाचा? कच. कचा. मग असं होत नाही ते. क काय आहे? क दिसतंय कसं? क दिसतंय असं. याला म्हणतात क. याला म्हणतात क. परंतु क अधिक अ बराबर क.
पूर्ण आहे. याच्यामध्ये कोण आहे? अ कोण आहे? स्वर आहे. काय आहे? स्वर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता स्वर वर्ण पाहिजे. कारण की ज्या वर्णांचा उच्चार स्वर वर्णांची सहायता घेऊन केला जातो त्यांना व्यंजन वर्ण असे म्हणतात. स्वर म्हणजे काय नेमकं? अलीकडे येऊ शकतेस? आता पहा, काय आहे? अ नावाचा स्वर आहे. याला काय म्हणतात? काय म्हणतात? याला काय म्हणतात? ई. याला काय म्हणतात? उ. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? रू. याला काय म्हणतात? काय म्हणतात? रू. 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 ल मी जसं म्हणा ल र ल र ल र. लू. 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 ते असते त्याच्यामध्ये शाळेच्या पुस्तकात असते. त्याला काय म्हणतात काय माहिती असेल? याला काय म्हणतात? लू. 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 नाकाखाली जीभ घ्यायची. लू. याला म्हणतात ए. काय म्हणतात? ए. याला काय म्हणतात? ओ. काय म्हणतात? ओ. काय म्हणतात त्याला? ओ. हे ओ तो पाठच आहे सगळ्या तुम्हाला. दुकानामध्ये घरी मागणे काय म्हणतात? ओ. काय म्हणतात? ओ. त्याला काय म्हणतात? आहे. काय म्हणतात त्याला? आहे. याला काय म्हणतात? आओ. काय म्हणतात? आओ. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. स्वर किती प्रकारचे आहेत? 9 प्रकारचे स्वर. परंतु स्वर वर्ण म्हणतात कशाला? व्याख्यात द्यावा लागेल का नाही? ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता इतर कोणाची सहायता घ्यावी लागत नाही. ज्या वर्णाचा उच्चार करण्याकरिता इतर कोणाची सहायता घ्यावी लागत नाही त्या वर्णाला स्वर वर्ण असे म्हणतात. दिले का? ज्या वर्णाचा उच्चार करण्याकरिता इतर कोणाची सहायता घ्यावी लागत नाही त्या वर्णांना स्वर वर्ण असे म्हणतात. स्वर किती प्रकारचे आहेत? 9 प्रकारचे. आणि एका स्वराचे भेद किती होतात? त्याचे 18 भेद होते. किती? त्याच्यावर काय करायचं? व्याकरण शास्त्रामध्ये अ चे भेद किती होतात? 18 प्रकारचे. एका दिवशी म्हणून देईन तुम्हाला कसे असते.
इथे आल्यानंतर लक्षात राहिलं याची भेद किती आहे? 18 भेद आहे. आता हे झाले स्वरवर्ण. हे बघा य र द व. किती झाले? 4. यांचं नाव आहे अंतस्थ वर्ण. या 4 वर्णांना अंतस्थ वर्ण असे या 4 वर्णांना अंतस्थ वर्ण असे म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं? बघा तुम्ही यांचा उच्चार कसा व्हायला आहे बघा. हा य का नाही? य व र ल. या 4 वर्णांना अंतस्थ वर्ण असे म्हणतात. झालं? या 4 वर्णांना ऊष्म वर्ण असे म्हणतात. या 4 वर्णांना ऊष्म वर्ण असे म्हणतात. याचं कारण काय आहे? ह्या 4 वर्णांचा उच्चार करते वेळेस आपल्या शरीरातून उष्णता बाहेर पडते. श आली का उष्णता? श वरी द्यायची डाळूला वरी. स ह आली का उष्णता बाहेर? या वर्णांचा उच्चार होते वेळेस आपल्या शरीरात उष्णता बाहेर पडते. म्हणून या 4 वर्णांना काय म्हणतात? ऊष्म वर्ण असे म्हणतात. आता किती झाले सगळे? पहिले 25, हे 9, 25 आणि 9 34 का? आणि हे 4 38, हे 4 किती झाले? फक्त 42 अक्षरांचा अभ्यास करायचा. ज्याला 42 अक्षर म्हणता येतात ना बरोबर समजायचं याला यायला. ज्याला 42 अक्षर येत असतील त्याला हरिपाठ येतो. ज्याला 42 अक्षर येत नसतील त्याला हरिपाठ म्हणता येत नाही. ठीक आहे? किती झाले आपले आता? 42. आता संयुक्त वर्ण 2 आहेत ज्याला आपण जोड अक्षर म्हणतो. तो कोणते? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ. परंतु हे बनतात कोणापासून? तर पहा क अधिक क बराबर क्ष. क अधिक क बराबर क्ष. आणि इकडे ज अधिक ज्ञ. ज अधिक ज्ञ बराबर बराबर
ज्ञ. त्याला काय म्हणतात? ज्ञ. काय म्हणतात? ज्ञ. त्याचं खरं उच्चारण काय आहे? ज्ञ. परंतु व्याकरणामध्ये म्हण आहे, योगात रूढी बलियसी. जे रूढ परंपरा आहे त्याला लोक मानतात. म्हणून हिंदीमध्ये याला काय म्हणतात? ज्ञान. हे प्रभो आनंद दाता ज्ञान हमको दीजिए. काय म्हणतात त्याला? हिंदीमध्ये ज्ञ म्हणतात. आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये याला काय म्हणतात? ज्ञ. काय म्हणतात? ज्ञ. परंतु याचं खरं उच्चार काय आहे? ज्ञ. काय म्हणतात त्याला? ज्ञ. म्हणून आपले अक्षर, आपले वर्ण किती झाले? 42. म्हणजे जोड अक्षर म्हणतात त्यांना. परंतु आपले मुख्य अक्षर किती येतात? 42. म्हणून उद्याच्याला 42 अक्षराचा अभ्यास सर्वांनी करून यायचा. आता मी म्हणतो, तुम्ही लक्ष द्या. खचटक प, खचटक प, खचटक प, नयन नम, नयन नम. हे झाले व्यंजन वर्ण. याच्या अगोदर स्वराचा उच्चार करायचा. अ, ई, ओ, रू, नृ, ए, ओ, ऐ, औ. हे झाले 9. हे झाले 25. आता याच्या खाली काय म्हणायचं? अंतस्थ वर्ण. य, र, ल, व. आता राहिले उष्म वर्ण. श, क, स, ह. झाले का 42? आता पहा, आपला जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये 42 अक्षर कसे येतात बघा. ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवदेशिणी नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतगृहे नमः.
वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् भीष्म द्रोण तथा जयद्रथ जला गान्धार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशवः कशी म्हटली अक्षर आहे त्याच्यामध्ये हा आता उद्याच्या आणखीन त्याचा अभ्यास करा हा याची युनिक कोणतं तरी अक्षर कोणाला विचारलं की सांगता आलं पाहिजे हा टाइम झालेला आहे तिकडच्या पाठाची वेळ नाही ओम पूर्णमदः पूर्णमादाय ओम शांती 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 शंकरं शंकराचार्यं केशवं सुप्रभातु वन्दे भगवन्तं पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदभाविनि व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ॐ शान्ति 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 अलङ्कारपुरीरव्यस्यासमुखं परं भोगतिजा सुरदिप्रवेशं विधिनादेव सासूयमानं समाधिसमुदिं भजे महादेवं समाधिसमुदिं भजे महादेवं श्री महादेव का पंढरीनाथ भगवान की जय अभिगणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की संत अवतार महाराज की हनुमान जी भगवान की जय समर्था श्री इंद्रायणी माता की जय ओम नमः पार्वती पतये हर हर